मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील कातर खटाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार अजय सानप यांनी निवडणुकीतून माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अभयदादा जगताप यांना पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। वडूज येथील मंथन हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला। यावेळी उमेदवार अभय जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे, वडूज बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे, कातर खटावचे माजी सरपंच तानाजीराव बागल, एरळवाडीचे युवा नेते धनाजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी श्री सानप म्हणाले, तांत्रिक अडचणीमुळे निवडणूक रिंगणात आपला अर्ज राहिला होता, मात्र भाजपच्या विरोधातील मत विभागणी रोखण्यासाठी आपण अभयदादा जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे। यावेळी प्राध्यापक खाडे आणि विजयराव शिंदे यांनीही श्री जगताप यांची तुतारी जोरदार फुंकण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं। तर अभय जगताप यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल श्री सानप तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काका पाटील तसेच जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी धन्यवाद दिले। नमस्कार, मी अजय कुमार बाबासाहेब सानप, कातर खटाव गटातून राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तदनंतर काही तांत्रिक अडचणी किंवा एकमेकांच्या विचारानं तो माझा अर्ज राहिला गेला। त्यानंतर आज अखेर मी राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाचा प्रचार करत होतो। त्यानंतर आज माझे सवंगडी, माझे वरिष्ठ यांच्या सर्वांच्या विचाराने कातर खटाव गटामधले आपले तुतारीचे उमेदवार अभयदादा जगताप यांना सर्वांनी मदत करायची असे आम्ही काल रात्री निर्णय घेतला। त्या निर्णयाच्या अनुषंगानं आज मी तुम्हाला सर्वांसमोर हे घोषित करतो की आजपासून, आत्ताच्या या क्षणापासून अभयदादांना तुतारी या चिन्हाला अनुसरून आम्ही सर्व, आमचे मित्रमंडळ, माझे सगळे सवंगडी यांना सर्वांना सोबत घेऊन अभयदादांना प्रचंड मतांनी विजय करायचा असा आम्ही आज निर्णय घेतलेला आहे। नमस्कार। प्रचार चालू आहे, त्यामुळे मोठा पक्षाच्या वतीने मी विजय कुमार शिंदे, मार्केट कमिटी उपसभापती, खटाव तालुका। खरं बघितलं तर जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, शेतकऱ्यांच्या विचाराच्या कार्यकर्त्याचा एकच विषय होता की आज आपण भाजपला टक्कर द्यायची किंवा भाजपला कोण हरवू शकतं। तर त्यामध्ये जे प्रथम नाव आलं ते अभय जगताप। त्यामुळे आमचं पहिल्यापासूनच ठरलं होतं की आपल्याला सर्व समविचारी पक्षांना बरोबर घेऊन, सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन, शेतकऱ्यांना बरोबर घेऊन भाजपला हरवण्यासाठी आपल्याला अभय जगताप यांना पुढे घेऊन त्यांचं काम करावं लागेल, ह्या गोष्टी ठरल्या होत्या। आज सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे अजित पवार गटाचे आमचे मित्र अजय सानप यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांच्या ज्या गोष्टी अडचणीच्या ठरत होत्या त्या अडचणीच्या गोष्टीवर मात करण्यासाठी आज त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीनं आणि त्यांच्या सवंगड्याच्या वतीनं अभयदादांना पाठिंबा दिला। त्यामुळं आजच तुतारी हा विजय झाल्याचं मला लक्षात येतंय। त्यामुळं मी त्यांचं पहिल्यांदा अजय सानपांचं मी जाहीर आभार मानतो की आपण अशाच पद्धतीनं ताकदीनं काम करावं आपल्या, आणि अभयदादांना निवडून येण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करावा ही विनंती करतो। मी प्राध्यापक सदाशिव खाडे, खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष। मी अर्ज भरला होता। सर्व साधक बाधक सगळ्या चर्चा झाल्यानंतर, पक्षाच्या भूमिकेप्रमाणे चर्चा झाल्यानंतर
अभय जगताप यांना उमेदवारी सर्वांच्या वतीने देण्याचा निर्णय झाला. त्यांची पाठराखण करायचा निर्णय झाला आणि ती पाठराखण मी आज करीत आहे. मी त्यांना सहकार्य करीत आहे. मी त्यांच्या प्रचारात सामील झालेलो आहे. खटाव तालुका काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी आहे, पक्ष एकत्र काम करतायत. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपणाला उमेदवार ताकदीनं निवडून आणायचा आहे आणि म्हणून तुतारी चिन्ह की जे आज यशाचं आहे त्याचं बटन दाबून आपण सर्वांनी अभय जगताप यांना विजयी करावंचं आव्हान खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करीत आहे. नमस्कार. कातर खटाव जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अजय सानप यांनी आज मला पाठिंबा जाहीर केला. त्याबद्दल प्रथमतः मी माझे मित्र अजय यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर त्यांना साथ देणाऱ्या सर्व त्यांच्या सवंगड्यांचं, मित्रमंडळींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी गेले अनेक दिवस अजयसाठी खूप मेहनत घेतली होती आणि ती मेहनत अशीच पुढं चालू ठेवतील आणि अजयच्या मदतीनंच मी विजयाच्या गुलालापर्यंत पोहोचेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. याबरोबरच मी अजयच्या उमेदवारीसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं त्याला साथ दिली ते प्रभाकर घारगे साहेब, त्याचबरोबर त्यांचे नितीन काका पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सर्वच नेते प्रभाकर देशमुख साहेब आणि इतर सर्वच नेते, त्या सर्वच नेत्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांच्या सर्वांनी अजयच्या विचाराला मान्यता दिली, सर्वांनी अजयला आशीर्वाद दिले, मलाही आशीर्वाद दिले. त्याबद्दल मी सर्वच नेते मंडळींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाचं काम सुरूच होतं, परंतु अत्यंत दुःखद अशी घटना घडल्यामुळे आणि इलेक्शनपूर्वी हे एकत्रीकरण होऊ न शकल्यामुळं तांत्रिक अडचणीमुळं आमचे दोघांचेही फॉर्म राहिले. परंतु येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे दोन्ही राष्ट्रवादी खूप चांगल्या पद्धतीनं लोकांसाठी काम करतील असं मला पूर्ण विश्वास वाटतो. आणि कातर खटाव गटातील सर्वच नागरिकांना मी आवाहन करतो की आपण तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून तुतारीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणा. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.